नमस्कार. ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय जरा थोडासा गंभीर आहे आणि आपणा सर्वांना विचार करणारा लावणार आहे. एक माजी गृहमंत्री, त्याचा मुलगा एका माजी पोलीस आयुक्तावर आणि त्याच्या मुलावर गंभीर आरोप करतात, एकमेकांवर आरोप करतात. माजी गृहमंत्र्याचा मुलगा तर अतिशय वाईट भाषेत माजी आयुक्ताला बोलतोय. आणि हे खासगीमध्ये नाही, एका टीव्ही चॅनलवर बोलतोय. बरोबर. मी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांच्याबद्दलच बोलतोय. आरोपांची राळ गेले काही महिने ते एकमेकांवर उडवतच आहेत. पण आज सलील देशमुख, अनिल देशमुख यांचे चिरंजीव यांनी आरोप करताना फार गंभीर गोष्ट सांगितली. ते म्हणाले की माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची सर्व कुंडलीच आम्हाला माहिती होती. ही सर्व कुंडली त्यांना माहिती असतानाच त्यांच्या पिताश्रींनी, म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आणि त्यांच्या सरकारने याच परमवीर सिंग यांना पोलीस आयुक्तपदी नेमणूक केली. ही जी कुंडली माहिती होती तेच त्यांचं क्वालिफिकेशन होतं का ते क्वालिफिकेशन अतिशय उच्च दर्जाचं आहे. महाविकास आघाडी सरकार आणि त्या सरकारमधले काही मंत्री, सर्वोच्च मंत्र्यांपासून इतर मंत्री देखील यांच्या मागण्या, यांच्या इच्छा पुरवणारं होतं का? ते क्वालिफिकेशन बघूनच परमवीर सिंग यांना आयुक्त म्हणून नेमलं होतं का? असे अनेक प्रश्न आज माझ्यासमोर निर्माण झालेले आहेत. सलील देशमुख बोलण्याच्या ओघात हे पण म्हणाले की कुप्रसिद्ध माफिया डॉन रवी पुजारी यांच्याबरोबर देखील परमवीर सिंग यांचे संबंध होते. परमवीर सिंग यांचा मुलगा रोहन परमवीर सिंग हा त्यांच्या वडिलांचं नाव वापरून एक्स्टॉर्शन करायचा. त्याचा बंगलोर येथे झालेल्या विवाहात कोण कोण लोक येऊन गेली, कुठल्या कुठल्या लोकांनी त्यांच्या विवाहामध्ये अतिशय आनंदाने आणि उत्साहाने तो साजरा केला, याचे व्हिडिओ क्लिप देखील हळूहळू बाहेर येतील अशी गर्भित धमकी सलील देशमुख यांनी दिलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला एका चॅनलशी बोलताना परमवीर सिंग म्हणाले आहेत की माझ्याकडे देखील असे काही व्हिडिओ आहेत, जे व्हिडिओ मी वेळ आल्यावरती माध्यमांना तर दाखविलच, पण संबंधित सर्व यंत्रणा ज्या आहेत, ज्या या आरोपांच्या चौकशी करतायत, त्यांना देखील दे. हे आरोप प्रत्यारोपांचे खेळ म्हणजे नक्की काय आहे? अनेक चित्रपटांमधून, आता आलेल्या OTT प्लॅटफॉर्ममधून, समाज माध्यमांमधून, सोशल मीडियामधून आणि वृत्तपत्रांमधून देखील आपण अनेक वेळा असं वाचतो की हे जे काही मोठे मोठे गँगस्टर आहेत, या गँगस्टर्सच्या ज्या काही टोळ्या आहेत, त्यामुळे पोलिसांनाच सुपाऱ्या देतात प्रतिस्पर्ध्यांना संपवण्यासाठी. पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर हे नवीनच काहीतरी राज्यात बघायला मिळतंय. प्रतिस्पर्धी राजकारण्यांना संपवण्याच्या सुपाऱ्या आता पोलिसांना द्यायला लागलेत.
मी नाही म्हणत आहे, माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे म्हणतायत, जाहीररित्या बोलतायत. त्यांच्यावरती असा आरोप केला गेला आहे की अँटेलियामध्ये जो बॉम्ब ठेवण्यात आला त्याचे मास्टरमाइंड, त्याचे सूत्रधार हे परमवीर सिंगच होते, असा आरोप सलील देशमुखांनी त्यांच्यावरती केला. परमवीर सिंग यांचं म्हणणं असं आहे की हा सर्व प्लॅन करण्यासाठी त्यांच्यावरती दबाव टाकण्यात आला. या ज्या काही सर्व गोष्टी घडल्या आहेत त्या पोलिसांनी केलेल्या नाहीत, त्याच्याबाबत त्यांनी संबंधित यंत्रणांकडे जबाब दिलेला आहे, लेखी पत्र देखील दिलेलं आहे. मग हे आरोप आहेत काय एकमेकांवर केले जात आहेत ते? परमवीर सिंग म्हणतात की सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियन या सर्व केसेसच्या मध्ये त्यांच्यावरती अनिल देशमुखांनी दबाव टाकला की बॉलिवूडमधल्या मोठ्या मोठ्या धेंडांना, मोठ्या मोठ्या प्रोड्युसर्सना, मोठ्या मोठ्या डायरेक्टर्सना त्यांच्या चौकशीसाठी बोलावून घेण्यात यावं. तर यामध्ये ते आणखीन एक गोष्टीचा खुलासा करतात की अनिल देशमुखांचे काही वेस्टेड इंटरेस्ट होते बॉलिवूडवरती दबाव टाकण्याचे. काय असावे ते इंटरेस्ट? विचार करायला लावणारी बाब आहे. त्यांनी आपल्याकडे यावं असं अनिल देशमुखांना का वाटत असावं? दुसऱ्या बाजूला परत सलील देशमुख म्हणतात की या सर्वाचा मास्टर माइंड, हे सर्व प्रकरण होण्याचं कारण समित कदम म्हणून आहे. या समित कदमचा गॉडफादर कोण आहे याची देखील चौकशी व्हावी. कोण असावा हा समित कदम? कोण असेल त्याचा गॉडफादर? अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सलील देशमुख निर्माण करतायत, अनिल देशमुख निर्माण करतायत, परमवीर सिंग निर्माण करतायत. मग सचिन वाझे मीडियाशी बोलताना आणखीन वेगळंच काहीतरी बोलतोय. मग सचिन वाझे बोलल्यानंतर देवेंद्र फडणवीसच त्याला बोलायला लावतायत असं आणखीन अनिल देशमुख बोलतायत. हा सगळा गोंधळ जो आहे ना, हा विधानसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर मुद्दामून निर्माण केला जातोय की काय, अशी शंका घेण्या इतपत वाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी किंवा विधानसभा निवडणुकीच्या नंतर कुठल्या पक्षाच्या राजकारण्यांना आपले स्कोर सेटल करायचे, विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर येणाऱ्या परिस्थितीत, राजकीय परिस्थितीत कोणावरती कुठल्या प्रकारचे दबाव टाकायचे म्हणून हे प्रकरण मुद्दाम उखडून काढलंय का? परमवीर सिंग काय काय म्हणाले हे पण आपण आता बघूया. परमवीर सिंग सांगतात की त्यांच्यावरती जयकुमार रावल, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गुन्हे दाखल करावे म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर दबाव टाकण्यात आला. बरं, हा दबाव साध्या सुध्या लोकांनी नव्हता टाकला. कोणी टाकला असं परमवीर सिंगांचं म्हणणं आहे? तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तर म्हणे चक्क आम्हाला सिल्वर ओकवर बोलवून घेतलं आणि त्यांच्यासमोर ही सगळी बैठक झाली. या बैठकीमध्ये जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. जयंत पाटील यांच्या नेपियन सी रोडवरच्या घरी जाऊन परमवीर संघांना बोलावून घेण्यात आलं आणि तिथे देखील त्यांच्यावरती दबाव टाकण्यात आला. तो आणखीनच वेगळा. तो म्हणे जयंत पाटील यांचे जे राजकीय विरोधक सांगलीमध्ये
ज्यांचं एक कॉलेज आहे त्यांना अटक करावी म्हणून परमवीर सिंगांना सांगण्यात आलं. प्रवीण दरेकरांना मुंबई बँकेतल्या केसमध्ये ती परत चालू करून त्याच्यात अडकवण्यात यावं असं सांगण्यात आलं. ठाण्यामधल्या एका अर्बन लँड सिलिंगच्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस कसे अडकतील यासाठी देखील परमवीर सिंगांवरती दबाव टाकण्यात आला. गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांची आणखीनच वेगळी केस, त्यांच्यावरतीही दबाव टाकण्यात आला. बरं, हे सगळं कोण सांगतंय? तर माजी पोलीस आयुक्त. जाहीररित्या सांगतोय. त्यांचं असं म्हणणं आहे की 100 करोडचं जे टार्गेट होतं ते फक्त मुंबई सेक्शन पुरता मर्यादित होतं. संपूर्ण राज्याचं टार्गेट महाविकास आघाडीने पोलिसांना दिलेलं किंवा त्यांच्या सहकार्यांना दिलेलं कदाचित आणखीनच वेगळं असेल असं परमवीर सिंगांचं म्हणणं आहे. पोलिसांच्या पोस्टिंगसाठी गृहमंत्र्यांचे चिरंजीव सलील देशमुख हे हॉटेल ललितमध्ये बैठका घ्यायचे. त्यांच्याबरोबर म्हणे कुंदन शिंदे आणखीन काही इतर दलालही तिथे उपस्थित असायचे. 2020 जुलैमध्ये परमवीर सिंगांनी असं सांगितलं की त्यांनी एक डीसीपींची ऑर्डर काढली होती त्यांच्या पोस्टिंगची आणि ही पोस्टिंग या डीसीपींची पूर्णपणे मेरिटवरती होती असं परमवीर सिंग यांचं म्हणणं आहे. आणि परमवीर सिंग यांनी त्यांना असणाऱ्या पोलीस आयुक्त या अधिकारात ही ऑर्डर काढली होती. ती ऑर्डर तातडीने थांबवण्यात आली, ती ऑर्डर रद्द करण्यात आली. पण आठवड्याच्या आतच त्याच पोलीस अधिकाऱ्यांना त्याच ठिकाणी पोस्टिंग परत देण्यात आलं. हे असं का झालं? तर परमवीर सिंग यांचं असं म्हणणं आहे की जी ऑर्डर थांबवण्यात आली होती त्यातले जे काही 3-4 प्रामाणिक ऑफिसर होते त्यांनी ती नंतर पोस्टिंग घेणं नाकारलं, कारण ते ज्यांनी ही ऑर्डर थांबवली त्यांच्या काही गरजा होत्या, त्यांच्या काही ऑफर्स होत्या, त्या पूर्ण करू शकले नाहीत किंवा ते करायची त्यांची इच्छा नव्हती, म्हणून त्या 3-4 प्रामाणिक अधिकाऱ्यांना तिथे पोस्टिंग मिळालं नाही. उरलेल्या सर्व जणांना त्याच ठिकाणी पोस्टिंग मिळालं जिथे परमवीर सिंग यांनी त्यांचं पोस्टिंग केलं होतं. मग ऑर्डर थांबवण्यात आल्यानंतर परत 3-4 दिवसांनी त्याच ठिकाणी पोस्टिंग त्यांना देण्यात आलं. याचं कारण, याच्या मागचा उद्देश काय असेल हा परमवीर सिंगांनी प्रेक्षकांवरतीच सोडलाय. त्यांनीच विचार करावा, कारण प्रेक्षक सुबुद्ध आहेत याची खात्री परमवीर सिंगांना आहे. आणि पोलीस खात्यातल्या एवढ्या मोठ्या पोस्टवरच्या ऑर्डर कशा दिल्या जातात हे तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती. त्यातल्या काही गोष्टी खऱ्या असतील, काही गोष्टी खोट्या असतील. पण जेवढ्या गोष्टी खोट्या असतील त्याच्यापेक्षा निश्चितच काही गोष्टी खऱ्याही असतील. तर असं हे परमवीर सिंग, अनिल देशमुख, रोहन परमवीर सिंग आणि सलील देशमुख असं बाप बेटे यांचा द्वंद्व त्यांचे खांदे इतर राजकारणी वापरून खेळत आहेत. अजून हे काही दिवस चालू राहील. ते कधी संपवायचं हे सत्तेत असणारे आणि ज्यांची सत्ता 2-2.5 वर्षापूर्वी गेली आहे हे राजकारणी ठरवतील. त्यांची जी काही गणितं असतील राजकारणातली सत्तेत येण्याची, त्याचे पत्ते ते पिसतील, एकमेकांना वाटतील. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणाच्या हातात कुठले पत्ते जातात याच्यावरती मग परमवीर सिंगांचं काय करायचं, अनिल देशमुखांचं काय करायचं हे ठरलं जाईल. तोपर्यंत
रोज या बाबतीत होणाऱ्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊ, अशीच चर्चा करू. तोपर्यंत आपली रजा घेतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ हा मला अत्यंत आदर असणाऱ्या एका खात्याबद्दल होता, पोलीस खात्याबद्दल, ज्या वर्दीचं माझ्या मनात माझ्या लहानपणापासून ते आजतागायत प्रचंड प्रेम आणि प्रचंड आपुलकी आहे त्या वर्दीबद्दल. त्याबद्दल असा व्हिडिओ करायला लागला याबद्दल मला खंत तर वाटतेच आहे, पण असा व्हिडिओ परत पोलीस खात्याबद्दल करायला लागू नये हीच माझी इच्छा असेल. धन्यवाद.